हाय हॅलो नमस्कार. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवातच खूप वेगळी आहे, कारण हा ब्लॉगच कम्प्लीट वेगळा आहे. तुम्हाला थंबनेलमध्ये कळलं असेल की एम.एफ. हुसेन अंवर लहानपणापासून त्यांना ऐकत आलोय, त्यांची चित्र पाहत आलोय कुठे ना कुठे, पण त्यांची एक वेगळी बाजू आपल्याला ऐकायला मिळाली. म्हणजे मी स्वतः आर्टिस्ट असून सुद्धा मला त्यांच्याबद्दलची कॉन्ट्रोवर्सी माहिती होती, पण ही आर्टिस्टसाठी त्यांनी केलेली एक म्हणजे त्यांची बसायची जागा वगैरे, आता मी सगळं काही एक्सप्लेन करणार नाही, कारण त्या जागी आलोय द कालाघोडा कॅफेमध्ये, जिथे ते बसायचे, जिथे बरेच मोठे मोठे क्रिएटिव्ह आर्टिस्ट बसलेले आहेत. ती ही जागा, त्या जागेवर बसून सुमित आपल्या सगळ्यांना एक्सप्लेन करणार आहे. कॅफेमध्ये त्यांनी मला आणलेलं आहे. मी इतकी वर्ष काळाघोडा फेस्टिवलला येतोय किंवा जहांगीर आर्ट बघतोय, पण मला या कॅफेबद्दल माहिती नव्हतं. बहुतेक जणांना या कॅफेबद्दल माहीत नाही. सो सुमित सांगणार आहे या कॅफेची गंमत. मुळातच काला घोडा जो हा जो रोड आहे आणि हा जो सगळा परिसर आहे, इथे अनेक मोठे मोठे जे चित्रकार आहेत, शिल्पकार आहेत, ते इथे येऊन काम करायचे. कारण काम करण्यासाठी निवांत शांत जागा ही त्यावेळेची म्हटली जायची. आणि त्यावेळेला अगदी एम.एफ. हुसेनपासनं रजा सुजा किंवा अंजली मेनन असे मोठे मोठे जे कलाकार आहेत, ते त्यांचा वावर ह्या पूर्ण भागामध्ये असायचा. हुसेन सगळ्यांनाच माहिती आहेत आणि त्यांनी एक समांतर चळवळ कलेमध्ये सुरू केली, आणि जी समांतर चळवळ आपल्या सगळ्यांसाठीच आणि मॉडर्न आर्टसाठी खूप महत्त्वाची होती. मॉडर्न आर्ट काय असतं किंवा मॉडर्न आर्टला कसं जागतिक ह्याच्यामध्ये कसं व्हॅल्यू आहे हे दाखवणारं मोठं काम हे त्यांनी आपल्या पूर्ण चित्रकला ह्या फील्डमध्ये केलेलं आहे. आणि अनेक किमतींना, म्हणजे मोठ्या किमतींना विकले गेलेली चित्र जी आहेत ही फक्त हुसेन यांची आहेत. आणि त्याच्यानंतर मग गायतोंडे असतील, अनेक बाकीचे चित्रकार असतील, पण सुरुवात मात्र हुसेन यांनी केलेली होती. त्यांच्यावरती त्यांच्या पूर्ण लाईफमध्ये खूपदा कॉन्ट्रोवर्सी झाली, पण मला असं वाटतं असा एक अवलिया कलाकार ज्यांनी एक मूवमेंट सुरू केली, म्हणजे एक चळवळ म्हणता येईल समांतर पूर्ण चित्रकलेची. आणि त्यावेळेला आपल्याला बसण्यासाठी कुठेतरी एक जागा हवी, कुठेतरी कॉफी प्यायला हवं, कुठेतरी चहा किंवा काहीतरी खाण्यासाठी हवं, आणि मग ह्या कालाघोडा कॅफेची निर्मिती झाली. मला असं वाटतं की कलाकारांनी एकत्र येऊन आपलं पोट बाजूला ठेवून आम्ही खरं तर काम करत असतो, पण अल्टिमेटली पोटासाठीच करत असतो. मग ते एकत्र कुठेतरी आपण आलो पाहिजे, एकत्र कुठेतरी खायला एक जागा असायला पाहिजे. मग त्या जागेची निर्मिती झाली. त्याच्यानंतर हळूहळू त्यांनी कॅफे समोर सुरू केलं, जे कॅफे जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाजूच्या छोट्याशा गल्लीमध्ये आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी प्रत्येक कलाकाराला कुठलीच त्याची गैरसोय होऊ नये इथे आल्यावर, या सगळ्याच्या सोयी हुसेन यांनी केल्या होत्या. आणि मला असं वाटतं की स्वतः कलाकार म्हणून मोठे होतेच ते, पण दुसऱ्या कलाकारांचा विचार करून त्यांच्यासाठी कशा सोयीसुविधा असायला हव्यात याचाही त्यांनी विचार केलेला होता. मला असं वाटतं की अशा प्रकारचा विचार आपल्या फील्डमध्ये होत आलेला आहे, हेच खूप महत्त्वाचं आहे. एम.एफ. हुसेन यांची एक वेगळी बाजू तू म्हटला, जसं कॉन्ट्रोवर्शियल साईड खूप ऐकल्यात. म्हणजे ॲज अन ॲक्टर, ॲज अन मी जे काही शिकलो चित्रकलेतलं, तेव्हा सुद्धा मला त्यांची ही बाजू खरंच माहीत नव्हती आणि बऱ्याच जणांना माहीत नसेल. सो ही बाजू तू सांगितलीस. खरं तर मला असं वाटतं की हुसेन हे स्वतः एक अवलिया कलाकार होतेच, प्लस माणूस म्हणून त्यांनी नेहमीच ह्युमॅनिटी लेवलवरती प्रत्येक आर्टिस्टसाठी काम केलेलं आहे. म्हणजे जर त्यावेळेला असं व्हायचं की ॲबस्ट्रॅक्ट किंवा न्यूड किंवा अशी जी चित्र आहेत ज्यातनं आपलं एक्सप्रेशन आपल्याला मांडता येतं मुळात, कारण मला असं वाटतं की कुठलीही कला ही पहिल्यांदा नग्न स्वरूपातच असते, त्याला आपण सजवायचा प्रयत्न करत असतो, आणि ती कला मांडण्याचं म्हणजे धाडस जे होतं हे या मुळात कलाकाराकडे होतं. आणि त्यांनी ते मांडत असताना कॉन्ट्रोवर्सी त्यांच्या कामाच्या बाबतीत नाही झाली, त्यांच्या विचारांच्या बाबतीत नाही झाली, तर त्यांनी मांडलेल्या गोष्टीतनं व्हायला लागली की हे असं का आहे. आणि आपण कुठल्या तरी एका गोष्टीमध्ये रखडलेलो असतो आणि मग त्या गोष्टी बाहेर आणण्याचा प्रयत्न करत असतो. मुळात आजकाल काय झालंय की समाजाने पण आपल्या रंग वाटून घेतलेत आपल्याला पाहिजे तसे, म्हणजे तुझा भगवा माझा हिरवा, तिसऱ्याचा निळा, असं सगळं झालेलं आहे. रंगांचं महत्त्व माहीत नसणाऱ्यांनी रंग वाटून घेतलेत, याचंच मला आश्चर्य वाटतंय. कारण मुळात आमच्यासारखे कलाकार हे प्रत्येक रंगामध्ये एक विषय बघत असतात किंवा त्या रंगातनं एक स्वतःला मिळणारं समाधान बघत असतात. पण आज लोकांनी केलेल्या स्वतःच्या स्वार्थासाठीच्या रंगांच्या विभाजनामुळे आम्हाला पण आता भीती वाटायला लागली आहे की काय करायला पाहिजे. म्हणजे आज
अरे तू पिंक घातलायस, अरे हा तर रंग मुलींचा आहे, अरे तू निळा घातलायस तर तू ह्या जातीचा तर नाही आहेस ना. असे प्रश्न कधी कधी आपल्या कपड्यांवरनं पण विचारले जातात आणि त्याचं कुठेतरी मनाला खूप वाईट वाटतं. कारण मुळातच निसर्गाने दिलेले हे रंग हे आपल्याला आनंद देणारे आहे. नाही आम्ही नाही 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 हाँ 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 हो जाएगा. अरे कोई बात नहीं, चले. ये हमारा थोड़ा होने के बाद हमारा कब तक होएगा रेडी ऑर्डर? 10 मिनट, 5 से 10 मिनट. हां, तर रंग वाटून घेतले. तर मला असं वाटतं की ह्या रंगांना मुळात एक स्वतःची एक वेगळी बाजू आहे, जी बाजू भक्कम निसर्ग आपल्याला सांगत असतो. तसं बघायला गेलं तर लाल रंगाची इंटेन्सिटी खूप जास्त असल्यामुळे आपल्याला लाल रंग हा निसर्गात खूप कमी बघायला मिळतो. आपल्याला हिरवा रंग, निळा रंग हे जे आपल्याला डोळ्यांना आनंद देणारे आहेत ते रंग जास्त आहेत, कारण निसर्गाने त्याची निर्मितीच तशी केलेली आहे. ज्याची इंटेन्सिटी जास्त आहे, भडक रंग आहेत, ते आपल्याला निसर्ग कधीच दाखवत नसतो आणि ते फार कमी प्रमाणात असतात. तर प्रत्येक गोष्टीला एक आपल्या शारीरिक गरजांप्रमाणे आपल्या डोळ्यांना पटेल, झेपेल अशाप्रमाणेच रंगांचं विभाजन केलेलं आहे आणि ते नैसर्गिकरित्या आपल्या शरीराला सूट करणार आहे असं मला वाटतं. त्यामुळे मातीचा रंग हा लाल आहे, कुठे जांभळा आहे, कुठे काळा आहे, कुठेतरी चॉकलेटी आहे, असे वेगवेगळे रंग आपल्याला मिळतात आणि ते आपल्याला त्या आजूबाजूच्या भौगोलिक वातावरणाप्रमाणे आपल्याला काय म्हणतात ते आपण त्याला आत्मसात करून घेतो आणि आपलं लक्ष हे साधारण समोर असल्यामुळे कधी कधी आपल्याला डार्क रंग जे असतात ते आपल्या खालच्या भागात निघून जातात. सो त्यामुळे बघताना इंटेन्सिटी वाईज तुम्हाला जेवढे रंग तुमच्या डोळ्याला चांगले वाटतात तेवढेच राहतात. नाहीतर मिस्टर इंडिया सारखा पूर्ण पिक्चर हा लाल मध्ये झाला असता आणि आपल्याला सतत असं बघावं लागलं असतं. बरोबर. सो हे जे डोळ्यांचं उघडझाप करणं आहे किंवा रंगांच्या ज्या गोष्टी आहेत या मुळात आपल्या शरीरावर खूप अफेक्ट करत असतात आणि त्यात जो कलर मधला बादशाह होता तो होता हुसेन, ज्यांनी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने कलर बॅलन्स केलेले आहेत. त्यांच्या चित्रांमध्ये तुम्ही बघितलं असतील की खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी रंग हे केलेले होते. हुसेन सारखा माणूस एकदा मदर टेरेसांचं पण चित्र काढतो आणि हुसेन सारखा माणूस कधीतरी माधुरी दीक्षितचं पण एक सुंदर रूप दाखवतो. तर मला असं वाटतं की ती ग्रेस असणं त्या कलाकाराच्या मनातली आहे आणि ती खूप सुंदर पद्धतीने बाहेर आणलेली होती. आणि तो असा आर्टिस्ट होता की तो सतत म्हणजे तो अजिबात ते चप्पल घालायचे नाहीत. आपल्या मातृभूमीला चप्पल म्हणजे आपले पायच असायला पाहिजे, चप्पल का असं त्यांचं म्हणणं होतं आणि विदाऊट चप्पल ते सगळीकडे चालायचे, जगायचे, मोठे मोठे ब्रश घेऊन फिरायचे, असा अवलिया माणूस होता तो. आणि बऱ्याचदा त्यांनी जसं भिंतींवर काढले तसं भिंतींच्या वर काढत असताना पण त्यांचं बऱ्याचदा पाठीचा त्यांना त्रास सुरू झाला. हा सगळा त्रास सहन करत पण त्यांनी पुढे 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 काम करत गेले होते. शेवट त्यांचा लंडनमध्ये झाला, पण तो दुर्दैवी होता की महाराष्ट्रातला इतका मोठा कलाकार ज्यांनी खूप नाव कमवलेलं आहे ह्या सगळ्या कलेसाठी, भारताचं नाव मोठं केलेलं आहे, त्यांचा दुर्दैवी मृत्यू तिकडे झाला. पण मला असं वाटतं त्यांची कला आज शिकण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यांचे प्रत्येक स्ट्रोक आणि अर्थात कालाघोडाला आल्यानंतर घोड्यांची त्यांची चित्र ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. म्हणजे घोड्याचं इन्स्पिरेशनच सगळ्यांना वाटतं की ते कालाघोडा त्यांच्याकडे आलेला आहे आणि त्यांचे घोडे हे फेमस आहेत. त्यांचा एक घोडा आपल्या घरी असावा असं त्यावेळेला प्रत्येकाला वाटत होतं. त्यानंतर हा आणि त्यांचा घोडा हा प्रत्येक ठिकाणी होता. म्हणजे प्रत्येक मोठ्या तुम्ही कॅफेमध्ये गेलात किंवा प्रत्येक मोठ्या तुम्ही माणसाकडे गेलात तर त्यांचा घोड्याचं चित्र हे त्यांचं प्रत्येक घरात आहे. सो मला असं वाटतं की त्याप्रमाणे इथे प्रत्येक कलाकारांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. एक जागा अशी निर्माण केलेली आहे की जिथे आर्टिस्ट येऊन एकमेकांशी बोलू शकतात आणि खरंच हा कॅफे खूप वेगळा आहे, त्याचं इंटिरियर खूप वेगळं आहे. इथे वेगवेगळ्या गोष्टी मिळतात तुम्हाला खायला. इकडे उकडा तांदूळ मिळतो, इकडे मिलेट्सचे सगळ्या मिलेट्सचं एकत्र करून एक उपमा मिळतो, इकडे इडली मिळते एक ज्यात आतमध्ये स्टफिंग बटाट्याचं असतं. अरे बापरे. हा, तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता तू खाशील ती गोवन करी खाणार आहेस, त्याच्यामध्ये उकडा तांदूळ असणार आहे. तर असं सगळं वेगवेगळं खाणं आहे. इटालियन फूड आहे अर्थात, कारण फॉरेनर्स खूप येत असतात. तर मला असं वाटतं कॉन्टिनेंटल फूड, इटालियन सगळं चायनीज आहे, इकडे सगळ्या प्रकारचं फूड आहे. आणि मुळात आल्या आल्या आम्हाला ही जी एक कोझी जागा मिळालेली आहे
ती कायम माझ्या लक्षात राहील, कारण इथेच ते बसून कोपऱ्यामध्ये स्वतःची चित्र काढायची आणि त्याच जागी आज येऊन आपण इथे बसलो. आणि खरं तर कुठलाच टेबल खाली नव्हता. मला योगायोगाने हा टेबल मिळाला आणि त्यांच्याबद्दल हे सांगायला मिळालं. आणि मला असं वाटतं की आज हा एक विचार मांडण्याचं मला एक काय म्हणतात त्याला ते व्यासपीठ मिळालं तुझ्यामार्फत. आणि दुसरी गोष्ट, कोविड नंतर चित्रकला आणि हस्तकला कडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा खूप बदलला आहे. म्हणजे जेवढं सगळं डिजिटल होत चाललंय आणि त्याच्यामुळे आपल्या जे हँडवर्क आपण म्हणतो ते कुठेतरी मागे पडत चाललंय. तुझे मी चित्र काढण्याचे ब्लॉग बघत असतो, मी काहीतरी करण्याचे ब्लॉग तू बघत असतोस. तर मला असं वाटतं ही आपली जी कला आहे तर ती लोकांना हँडवर्क खूप एक्सपेन्सिव्ह वाटतं. माझं नेहमीच म्हणणं असतं या बाबतीत, सॉरी मी तुला इंटरप्ट करतोय, की लोक 2-2, 5-5 करोडचे फ्लॅट घेतात, भले हप्त्याने घेतात, काही जण विकत घेतात. पण आपण चित्रकारांनी एखादी प्राईस सांगितली त्यांना मिनिमम 40,000, 50,000, लाख, 1.5 लाख, तर त्यांच्यासाठी असं होतं की बाप रे एवढे किती दिवसात काढलंस तू. हा सगळ्यात चुकीचा प्रश्न असतो. त्याचं जे वय असतं, त्याचा जो एक्सपिरियन्स असतो तो त्या दिवसात काउंट होत नाही. आणि मग ते 5,000, 3,000 प्रिंट करून छान खऱ्या घरात खोटं चित्र, म्हणजे चित्रकला ही सजीव मानली जाते, जे हँडवर्क असतं, आणि जी प्रिंट असते ती निर्जीव, त्यात लाईव्ह घरात लावतात आणि मग त्याचा सेटअप करतात असं मला वाटतं. नाही, तुला काय वाटतं तू या फील्डमध्ये काम करत असताना? मला हे खूप जाणवतंय आणि खरं तर ही चळवळ सुरू करायची आहे. डेफिनेटली पुढच्या 2 महिन्यामध्ये आम्ही ही चळवळ सुरू करणार आहोत. कारण आज कुठल्याही प्रकारचं गाणं जर आपण वापरलं एखाद्या कंपनीचं तर ते लगेच स्लॅक आणतात, त्याच्यावरती खूप पैसे लावले जातात. करेक्ट. तुम्ही जर एखादी NOC न घेता एखादी फिल्म केली तर त्याच्यावरती अनेक मोठ्या पैशांचा दावा होतो. आपला एक मराठी सिनेमा आहे, मी नाव नाही घेत आहे, तर तो एका पॅरिसमधल्या एका नाटकावरती आधारित होता. ओके. नावही सेम होतं. ओके. आणि तो जेव्हा चित्रपट एका मोठ्या सोशल मीडियावरती, म्हणजे सोशल मीडिया म्हणजे जसे मोठे मोठे माध्यमं असतात त्यांच्यावरती जेव्हा रिलीज झाला तेव्हा त्यांनी मोठी केस केली. आणि ती केस एका मोठ्या कंपनीवर झाली आहे आणि खूप मोठी केस चालू आहे ती, आणि त्यांनी खूप मोठ्या पैशांचा दावा केलेला आहे. तर मला असं वाटतं की एखादी गोष्ट तुम्ही कॉपी केल्यानंतर भारताबाहेर जे कॉपीराईट ॲक्ट्स आहेत ते इतके स्ट्रॉंग आहेत आणि ते कॉपीराईट ॲक्ट्स इथे यावेत अशी माझी इच्छा आहे. आणि जे येण्याचं आता काम सुरू होईल आणि त्याच्यानंतर खऱ्या कलाकारांची, खऱ्या फोटोग्राफर्सची, खऱ्या चित्रकारांची किंमत लोकांना कळेल की आपण का प्रिंट करून वापरू नये. करेक्ट. व्हेरी नाईस. ही चळवळ लवकर सुरू आणि ज्याला यश लवकर मिळू, आणि चित्रकारांचं जे काही आयुष्य आता थोडंफार उद्ध्वस्त होत चाललंय त्यातनं ते वाचतील याची 100% खात्री, आणि हे व्हायलाच हवं. प्लीज एकदा विचार करा, प्रिंट लावताना त्या चित्रकारांनी किती मेहनत केली असेल ते चित्र काढताना. किमान आपण एखाद्या बेसिक चित्रकाराकडनं जर आपल्याला नाही परवडत आहेत पण हँडवर्क घरात लावू अशी प्रत्येकाने एक शपथ घेतली पाहिजे. तर मला असं वाटतं की आपली जी चित्रकारांची जी चळवळ आहे किंवा चित्रकारांची शिल्पकार, चित्रकारांचीच, तर ते सगळं पुढे चालू राहील. करेक्ट. सो या कॅफेमध्ये येऊन मला पहिल्यांदा हुसेनांची एक वेगळी बाजू बऱ्याच जणांना कळली असेल, बऱ्याच जणांना माहीत असेल, पण माझ्यासारखे बरेच जण असेल ज्यांना माहीत नाही. सो हे सुमितच्या माध्यमातून आणि या कॅफेच्या माध्यमातून हे कळलं. आणि किती ग्रेटफुल होतो मी की जसं हा म्हणाला की ही त्यांची आवडती जागा होती आणि योगायोगाने आम्ही त्या जागी बसून ही चर्चा करतोय. सो मला जाम भारी वाटलं. मला माहीत नाही हा ब्लॉग किती लोकांपर्यंत पोहोचेल किंवा किती लोकांना रुचेल, पण हा ब्लॉग जसं आम्ही बऱ्याचदा आमच्यासाठी काम करतो तसं हा ब्लॉग मी माझ्यासाठी सुमितकडनं हे पहिल्यांदा ऐकलं या ब्लॉगमधनंच. त्याच्या आधी त्यानेही म्हटलं की मी हे तुला ऐकवणार नाही, की त्या जागी बसून त्या जागेचं महत्त्व आहे. जसं आपण म्हणतो देव सगळीकडे असतो पण मंदिरात का असतो, तर मंदिरात सगळीच जण जातात आणि ती शक्ती कुठेतरी तयार होते. सो मे बी सगळ्या चित्रकारांची, सगळ्या मोठ्या मोठ्या शिल्पकारांची ही शक्ती, हे मंदिर यात आज आम्हाला येता आलं, जिकडे त्यांची थॉट प्रोसेस सुरू होते किंवा त्याबद्दल विचार केली जाते या जागी. सो मजा आली मला सुमितकडनं या जागी येऊन आणि त्याच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो हा काला गोडा कॅफे आहे, तर तुम्ही कधी ह्या बाजूला असाल तर नक्की या. आणि आम्ही काय प्रमोट नाही करत आहे, ते आम्हाला काय फ्रीमध्ये जेवण नाही देणार आहे, पण स्टील की इकडे एक कलाकारांचं एक महत्त्व आहे, तर तुम्हाला फार बरं वाटतं. सो मित्रांनो, तुम्हाला हा काला गोडाचा ब्लॉग कसा वाटला हे प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली सांगा आणि प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेम करत राहा, कारण तुम्हाला तर माहिती आहे आय लव्ह यू मी फक्त आणि फक्त तुमचाच आहे.